इंडिया पर्सनल लॉ बोर्ड दिल्ली के उसूल और जवाबीत में महामहिम द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपति भारत सरकार दिल्ली। सब्जेक्ट विषय जिलाधिकारी जलगांव महाराष्ट्र के कार्यालय के समक्ष वक्फ कायदा (उम्मीद 2025 के खिलाफ ठिया आंदोलन द्वारा सविनय निवेदन सादर करते हैं। इस उम्मीद 2025 के कायदे को असंवैधानिक तरीके से पास किया गया है, इसलिए सुप्रीम कोर्ट में 15 रीट पिटीशन दाखिल हो चुकी है। इसलिए महामहिम से निवेदन है कि वो इस उम्मीद 2025 वक्फ कायदा को अधिसूचना को तुरंत रद्द करे। बोलो अल्लाह अकबर। नारे तकबीर, नारे तकबीर। तेरा मेरा रिश्ता क्या। आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने संपूर्ण भारतभरात वक्फ कायदा जो मंजूर झालेला आहे त्याला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी आम्हाला आंदोलनाची सूचना दिलेली आहे। आज त्याचा पहिला शुक्रवार असल्याने संपूर्ण शुक्रवारपर्यंत म्हणजे 7 जुलैपर्यंत प्रत्येक शुक्रवारी नमाज पढायताना येताना उजव्या बाजूला काळी फीत लावायची आहे आणि आता प्रत्येक वेळी धरणे आंदोलन, ह्युमन चेन, साखळी उपोषण, जेल भरो आंदोलन, रेल रोको आंदोलन असे विविध आंदोलनाचे जे लोकशाहीने आपल्याला हक्क दिलेले त्याप्रमाणे संपूर्ण 7 जुलैपर्यंत हे आंदोलन आम्ही करणार आहोत। शिस्तबद्ध पद्धतीने करणार आहोत। शासनाला निदर्शनास आणून देणार आहोत। आमची जाहीर सभा होणार आहे, आमच्या कॉर्नर मीटिंग होणार आहे। आमच्या प्रत्येक तालुक्यात तहसीलदार आणि तिथल्या पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस आपले महसूल अधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात हे सर्व दूर अशा प्रकारचे हेजिटेशन होईल, जेणेकरून हा कायदा सरकारने रद्द करावा ही प्रमुख मागणी त्यामागे आहे आणि त्या हिशोबाने आम्ही हा महात्मा गांधीजीने दिलेल्या मिठाचा सत्याग्रह असो अथवा आंदोलन असो त्याप्रमाणे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करीत आहोत।